तर नमस्कार शेतकरी दुसरी कर्जमाफी याद्या कुठं पाहायच्या आहे, कसं पाहायचंय, काय सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये मिळणार, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेतकरी कर्जमाफी यादी जाहीर झाली. पहिला टप्पा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 7,48,000 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टल उपलब्ध झालेल्या आहेत. पुढील या ठिकाणी जर कर्जमाफीचा पहिला टप्पा सद्यस्थिती आणि व्याप्ती दिलेली आहे. एकूण शेतकरी जर पहिला असेल तर एकूण पात्र शेतकरी किती दिले त्यांनी? 7,48,796. पहिली यादी त्या ठिकाणी फक्त 533 शेतकऱ्यांची होती. त्यानंतर दुसरी यादी 7,48,796 शेतकऱ्यांची आहे. सद्यस्थितीत याद्या पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. बँकेचा प्रकार केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी जेवढ्या बँका आहेत एवढ्याच बँकांची कर्जमाफी शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका नॅशनलाइज बँकेची यादी येणार आहे. सांगतोय ते कुठं पाहिजे ती पण सांगतोय. पुढील प्रक्रिया आहे उद्यापासून, म्हणजे तुम्हाला आजपासून ई-केवायसी करायची. कोणाला? ज्यांचं यादीमध्ये नाव आहे त्यांना ई-केवायसी करायची. सगळी माहिती आहे पुढं बघा. एकूण शेतकरी जर पाहिलं असेल तर 50,000पेक्षा ज्या जिल्ह्याचे शेतकरी आहेत बघा. अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर 1,92,248 एवढे शेतकरी पात्र आहेत कर्जमाफीसाठी. किती? 1,92,248 अहिल्यानगर. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 64,865, जालना जिल्हा 62,500, पुणे जिल्हा 61,900, सांगली जिल्हा 56,962, छत्रपती संभाजीनगर जिल्हा 56,013. त्यानंतर 50,000पेक्षा कमी जे जिल्हे ते जिल्हे जर पाहिलं असेल तर बघा, लातूर जिल्हा आहे 44,699 शेतकरी पात्र आहेत. अकोला आणि वाशिम दोन्ही जिल्हे मिळून 30,709 शेतकरी पात्र आहेत. कोल्हापूरचा विचार केला तर 29,409 शेतकरी पात्र आहेत. भंडारा जिल्हा 23,658, नांदेड जिल्हा 11,166, सोलापूर जिल्हा 7,694 आणि त्यापेक्षा जे खालची आहेत जिल्हे आहेत आणि कमी संख्या आहे ती दिलेली नाही. एकंदरीत साधारणतः जर विचार केला ती टोटल शेतकरी दुसऱ्या यादीमध्ये आलेले आहेत तर 7,48,796 एवढे शेतकरी आहेत. महत्वाची नोंद सगळ्यात महत्वाची करणं आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. बघा, हे फक्त ठळक आकडे. ज्या 50,000पेक्षा जास्त शेतकरी ज्या जिल्ह्यात पात्र आहेत त्यांच्या याद्या ठोक आकडे घेतलेले आहेत. जास्त साधारणतः एक 7,000 प्लस पेक्षा ज्या जिल्ह्यांच्या शेतकरी पात्र आहेत त्यांच्या याद्या दिल्या. बाकीच्या सगळे जिल्हे या यादीमध्ये दिलेले आहेत. ते याद्या बघून घ्यायच्या. याद्या तुम्हाला कुठं पाहिजे तर नंबर 1 यादी कुठं तुम्हाला पाहिजे कशी तर डिजिटल प्रवेश. तुम्हाला आपले सरकार पोर्टलला भेट द्यायची. कुठलं? आपले सरकार पोर्टलला भेट द्यायची आहे. 2 नंबरचा मुद्दा आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचे. 1 नंबर काय करायचं? आपले सरकार पोर्टलला जायचंय. 2 नंबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अशी पट्टी दिसेल त्याला क्लिक करायचंय. 3 नंबर आहे प्रत्यक्ष कृती आपले सरकार सेवा केंद्रामध्ये. 3 नंबर आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली यादी त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची? तपासायची. पहिला टप्पा सध्या सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि ई-केवायसी तुम्हाला करायची आहे. ज्यांचं नाव आलं यादीला त्यांना ई-केवायसी करायची आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा दिला लवकरच होणार आहे. लवकरच म्हणजे साधारणतः 31 जुलैच्या नंतर खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँका अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे. माहिती लवकरच उपलब्ध होईल. म्हणजे खाजगी आणि राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यांची लिस्ट शेतकऱ्याची आलेली नाहीये, म्हणजे तुमचं नाव त्या यादीमध्ये नाही असं, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्या ठिकाणी अपात्र आहेत. फक्त सध्याच्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे ज्यांनी लोन काढलेले क्रॉप लोन तेवढ्या शेतकऱ्यांची याद्या आलेल्या आहेत. खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या याद्या येतील. यादीत नाव तुम्ही चेक करायचंय. आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपलं नाव यादीत असल्याची त्या ठिकाणी खात्री करायची. ई-केवायसी पूर्ण करा. कर्जमाफी प्रक्रियेसाठी उद्यापासून सुरू होणारी ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, म्हणजे आजपासूनच. पुढील अपडेटची प्रतीक्षा करा. ऑनलाईन केवायसी प्रक्रियेच्या सविस्तर लाईव्ह माहितीसाठी पुढील व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी
पहा. यानंतरची सुद्धा सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबतो.